आज जरी आम्ही कॅबिनेटला मांडीला बसलो असलो तरी सुद्धा बाहेर आल्यानंतर उलट्या होतात। जर उलट्या होतात बसता कशाला? शिवसैनिक हाडामासाचा शिवसैनिक कधीही आयुष्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं माझं जमलेलं नाही। शिकत असल्यापासून आतापर्यंत ती वास्तव डायग्नोसिस होत नाही। जसं ऍलर्जी म्हणतोय गोळी खाली उलट्या व्हायला चालू होतात ती अवस्था आहे। कारण ते विचार परिपूर्ण भिडलेले आहेत अंगामध्ये, त्याच्यामुळे ते शक्य आहे। आज जरी आम्ही कॅबिनेटला मांडीला बसलो असलो तरी सुद्धा बाहेर आल्यानंतर उलट्या होतात। ही वस्तुस्थिती सहन होत नाही। ते आता वयाच्या 7व्या वर्षी म्हणून बदलू शकत नाही। जे काय 15-20 वर्षाचं पोरग आहे, आता तू असं कर बापाला थोडं जम दिला की नीट झाला, होत नाही ते लक्षात। त्याच्यामुळं आम्ही तत्वाशी बांधलेला आहोत। जर उलट्या होतात बसता कशाला? मला वाटतं यांचे खायचे दात वेगळे, दाखवायचे दात वेगळे आहेत। इकडे सत्तेचा उपभोग त्यांच्या मांडी लावून बसून घ्यायचा आणि इकडे उलट्या होतं म्हणायचं। मग जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न ही मंडळी या निमित्ताने करते। एकंदरीत जर पाहिलं साहेब तर महायुतीमध्ये राष्ट्रवादी आणि शिंदे गटामध्ये चांगले भांडणे लागलेले आहेत का अशा वक्तव्यामुळे? काय वाटतं यांचं भविष्य? मला असं वाटतं त्यांचं भविष्य आणि भवितव्याला मी शुभेच्छा देतो। किमान त्यांनी विधानसभा एकत्र लढवण्याचा प्रयत्न करावा। शरद पवार यांना जी झेड+ सुरक्षा दिलेली आहे ती त्यांनी द्यावी। जर त्यांच्या जीवाचं बरं वाईट झालं तर त्याला जबाबदार सरकार नसल्याचं सुधीर मुनगंटीवार यांनी वक्तव्य केलेलं आहे। सुधीर मुनगंटीवार कोण आहे? झेड+ कोण देत असतं? सुधीर मुनगंटीवार कशाला कोण नाक फुटसायचं? त्यांचा काही संबंधच नाही या विषयाशी। गृहमंत्री बघतील ना। एकमेकाला पाण्यात पाहणारे अब्दुल सत्तार आणि रावसाहेब दानवे दोघांच्या फोटो सेशन छत्रपती संभाजीनगर एअरपोर्टवर झालेलं आहे। गिलजमाई झाली असं वाटतंय का? फोटो झाल्याने गिलजमाई होत नसते। राजकीय कार्यकर्तेच आपल्या महाराष्ट्राची संस्कृती एकमेकाला भेटल्यावर एकमेकाला रामराम शामशाम करणं मला असं वाटत नाही ही गिलजमाई असते। संस्काराचा भाग आहे। आता